थोडी वेगळी आहे आगरी भाषेची, ती मला 2 दिवसात ऐकायची आहे. मोनिशकडून मी ऐकीन, भायाकडून पण ऐकणार आहे, प्रथमेशकडून ऐकणार आहे, जे आयकॉन येणार आहेत बाहेरचे. जसा प्रणयचा आपण संवाद ऐकला तसा प्रत्येकाचा संवाद आपण ऐकणार आहोत. एक टचअप पाहिजे आगरी भाषेचा. चला आपण जश 11ची प्लेइंग लिस्ट वाचून घेऊया. उदय पाटील, आकाश धतकर, अभिषेक पाटील, कल्पेश पाटील, जेसन पाटील, विक्रम पाटील, हर्ष पाटील, अक्षय पाटील, जतीन पाटील, हर्ष पाटील आणि त्यानंतर असणार आहेत निकेश पाटील. ही प्लेइंग लिस्ट आहे जश 11ची. चला, वाय आर यू वेटिंग फॉर? आपण थांबला कशाला? 2 बॅटर्स आतमध्ये, तर क्षेत्ररक्षण सेट करून घ्या लगेच. चला जश 11. राकेश, उत्तमची भाषा ऐकायची आहे आपल्याला. मी तर 2 दिवस कोणाला सोडणार नाही, वर्षभर मला ऐकता, आता मी तुमचं ऐकणार आहे. चला मॅच ऑन टू प्लीज प्लीज. हे मैदान जर आपण विचार केला तर अमोलजी वेतसकर यांचं खरं तर हे परिपक्व असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी ते जास्त काळ खेळलेले आहेत. ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाकडून कित्येक वर्षांची क्रिकेटची सेवा अमोल वेतसकर यांनी दिली. ओम ब्रह्मदेव गोडदेवने खूप चांगलं क्रिकेट गोडदेवला दिलेलं आहे आणि पिढीजात क्रिकेट आहे. पिढ्यानपिढ्या हा वारसा पुढच्या पिढीला जातोय, त्यानंतर त्याच्या पुढच्या पिढीला. लास्ट ऑफिशियल कॉल अमोल वेतोसकर सरांचा या ठिकाणी इशारा आलेला आहे की आपण आता सुरू करण्यास हरकत नाही आहे. मी आमचे जे सुरक्षा रक्षक आहेत अभिनव विद्या मंदिराचे, मागचा गेट खोलला नाही आहे. गेट नंबर 2 जो पांचाळच्या ठिकाणचा आहे तो गेट खोलला नाही आहे, तर मी नम्र निवेदन करू इच्छितो की तो गेट खेळायचा आहे प्लीज. तर आज आमच्या मायक्रोफोनवर आहेत शंकर धोत्रे, गोटे अंपायर. काहीतरी बोलायचं आहे, मला वाटतं शुभेच्छा द्यायच्या आहेत. बोला सर. एकदम शुभेच्छा. एवढं चांगलं नाव करा, कारण जीवनात येतो जातो हे प्रेम असतं आणि गोडदेवच्या तुला म्हणतं माझ्यातर्फे एकदम शुभेच्छा आणि आय लव्ह यू. त्यांना जिंदगीमध्ये कधी बी हिंमत नाही हरायचा, शिवाजी महाराजांसारखं जगायचं आणि शुभ नाव एवढं करायचं की इथंच घडलं पाहिजे. आणि माझे लाडके कॉमेंटेटर हे माझ्या आता मायकोर बोलतात आहे ते माझे एकदम खास आहे. धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय नवीन पाटील साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. प्रसिद्ध उद्योजक, आमचे परममित्र आहेत. बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून आज भरपूर मोठं नाव आहे. वेलकम नवीन पाटील दादा. चला, शो मस्ट गो ऑन. हे तर तुम्ही ऐकलं असेलच. काही व्यत्यय आले तर मग प्रेक्षकांचा हिरमोड होतो. त्याचवेळी प्लीज आपण सामन्याचं गांभीर्य, या स्पर्धेचं महत्त्व ओळखताना आता मॅच सुरू करण्यास हरकत नाही आहे. जश 11 आणि महादेव आशीर्वाद या 2 संघांदरम्यान आता हा पुढचा सामना खेळला जातोय. मागचा सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला हृथ्वी अँड सारंग 11ने. चला मॅच ऑन करा. बघा वारंवार ते सूचना आम्ही करतोय. 25 मिनटं आपण 20 मिनिटाची देऊया अटती. चला 4 षटकं 20 मिनटं. आमच्या स्कोरशीटवर तुमचे एक्स्ट्रा मेंबर टाईम चेक करतील. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण व्हायला पाहिजेत. नाही झालीत तर एक प्लेअर आतमध्ये. चला 20 नाही 22 मिनटं. प्लेअर इन आउटसाठी आपण वेळ एक्स्ट्रा देऊया 2 मिनिटांचा. चला टायमर लावायचं आहे. प्रिन्स वर आपण स्क्रीनवर टायमर देऊया. बघा, पेनल्टी लावण्याची इच्छा बिलकुल नसते माझी, तर नाहीच नाही मला जर विचारलं तर. पण तुम्ही जर एक चांगलं क्रिकेट खेळताय तर आम्ही पेनल्टी का लावायची? तर हिरेन म्हात्रे आणि भाया पाटील वाघभिलचे आयकॉन आहेत, ते तुम्हाला नॉन सेकंडला पाहायला मिळतील. आणि बॉलिंग मार्कवर उदय पाटील नवगरचे स्वतःचे इनबिल्ट आयकॉन पंचांच्या डावीकडून घेत आहेत स्टार्ट. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी राईट आर्म ऑफ द विकेट. स्ट्राईक एंडला हिरेन म्हात्रे. यावेळेस आखूट टप्प्याचा बॉल लेग कटर होता. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालेला आहे. अरुण आंबोकर सर जॉईन झालेले आहेत बॉलिंग एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला मनोज घोडेकर सर. आपण पाहतो पहिला चेंडू वाईड आलेला आहे उदय यांचा. कंट्रोल थोडासा चुकला, जास्त बॉल टर्न झाला. नव्या चेंडूवर ग्रिप करणं प्रत्येक गोलंदाजाला जमत नाही, पण उदय यांनी कित्येक ऊन पावसाळे पाहिलेत क्रिकेटचे, त्याच्यामुळे ते खूप चांगलं जमून घेत आहेत. बॅकफुटला बॅलन्स करून कट करायचा. पुन्हा एकदा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून. यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलं, विक्रम पाटील वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर.
सन्माननीय नवीन पाटील साहेब यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. वेलकम सर. सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक पाहुणा या स्पर्धेची शोभा वाढवतोय. मी प्रत्येकाचं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण सुद्धा आपल्या आशीर्वादाने सफल करा. बॅकफुटला गेले, कट केले, क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, पण बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळतील या एकंदरीत 2 धावा. डी झोनमध्ये धावा मिळतील 2 आणि धावफलक पोचलेला आहे 4 वर. 4 रन्स ऑन बोर्ड. उदय पाटील एक फिरकीचे जादूगार, चांगले लेग कटर गोलंदाज. या ठिकाणी टप्पा थोडा खेचला होता, त्याचमुळे रूम मिळाला फलंदाजाला आणि रूम मिळाल्यानंतर हिरेन थांबण्याचं नाव घेत नाहीये. कट केलाय बॉलला. कव्हर पॉईंट क्लिअर करताना स्विच हिट करायचं आहे, बट ती स्वीट हिट ठरली नाही. पूर्णपणे बॉडीला उलट दिशेने रोल केलं आणि बॅकवर्ड पॉईंटला टार्गेट केलं. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच मनसुबा होता हिरेनचा, पण त्या ठिकाणी बॉल आणि बॅटचं होत नाही कनेक्शन. आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 4. 4 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा फुललेनचा बॉल होता, फ्लाईट दिली होती, धीमी गती मेंटेन केली होती. बॉल पोहोचतोय फ्लाय स्लिपला, प्रोटेक्शन आहे इनफिल्डच्या आतमध्ये, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. फ्लाय स्लिपला प्रोटेक्शन थोडंसं वाईडिश आहे आणि त्याचमुळे बॉल खूप लांब लँड झाला क्षेत्ररक्षकाच्या, त्याचमुळे आरामात ती एक सिंगल पूर्ण केलेली आहे. आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल अपेक्षित आहे उदयला आणि पाहूया तो बदल कामी येतोय का. आता एक्स्ट्रा कव्हर लेफ्ट हँडेड बॅटर भाया आहे, त्याचमुळे काऊ कॉर्नरला थोडंसं मागे घेतलेलं आहे आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमध्ये पोचवलेलं आहे. ऑफसाईडला सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये भायासाठी. वाघबीकडून गेल्या 3 वर्षांपासून भायाचा खूप चांगला खेळ राहिलेला आहे. स्वतः त्याच्या घरामध्ये नेट आहे, नेटमध्ये ते प्रॅक्टिस करतात बॉलिंग आणि बॅटिंग. तर एक डेडिकेटेड प्लेअर म्हणून भाया यांना ओळखलं जातं. पाहूया आता ते डेडिकेशन या महत्त्वपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळेल का. अराउंड विकेट. उदय हलक्या त्याने ड्राईव्ह केले बॉलला, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरला, इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण होईल. एका सिंगलने धावफलक पुढे जातोय 6 या आकड्यावर. 6 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत पहिल्या सामन्याचा आढावा दोन्ही संघांनी घेतलेला आहे, त्याचमुळे कसं खेळायचं आहे त्यासाठी थोडा वेळ फलंदाज घेत आहेत. मागच्या सामन्यामध्ये तर अक्षरशः फलंदाजांची रीग लागली होती, जवळपास सर्वांनाच फलंदाजीची संधी मिळाली होती अमित पॅकरच्या. उदय ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल मिस करतोय ऑपॉर्च्युनिटी. बॉल पोहोचतोय काऊ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक 2 बॉलचा करतायत पाठलाग, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा 100% केला जाईल, कारण एक चुकांचा आढावा आपण घ्यायचा आहे आणि तोच आढावा फलंदाज घेत आहेत आणि एका धावेला 2 धावांमध्ये बदलत आहेत खूप वेगानं चपळतेने. धावसंख्या पोचते 8 या आकड्यावर. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय पहिल्या षटकातला, जो मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि 2 ते 4 दरम्यान बॅटर्स निवडतील बॅटिंग पॉवर प्ले त्यांना कधी घ्यायचं आहे हे लक्षात घ्या. आपण प्रत्येक कॅप्टनला ती सूचना देतोय. नियमांच्या बाबतीत आपण सतर्क आहे. नियम हे पुस्तकात ठेवायचे नसतात, तर ते मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणायचे असतात. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट ओव्हर. स्ट्रायकिंग एंडला हिरेन मात्रे थोडा स्ट्रगल करतोय धावांसाठी, मोठ्या फटक्यांसाठी तो नक्कीच आसुसलेला आहे, पण उदय पटेलला हा एक फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. चांगला बॉल चकवा देणारा वाईड यॉर्कर. बॉलला फ्लाईट दिली होती आणि त्यानंतर बॉलचा पाथ ऑप्शनच्या बाहेर ठेवला. शेवटचा बॉल आपल्या नावावर उदयने केला. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करताना धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते महादेव आशीर्वादची 8 धावा. बिनबाद 8 एक चांगली स्टार्ट म्हणू शकतो. आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया संधी डीजे. अजून 36 मिनिटांनी एक्स्ट्रा मेंबर आमच्यासोबत गणेश आज एक्स्ट्रा मेंबरच्या भूमिकेत मला पाहायला मिळत आहेत. अनएक्सपेक्टेड, पण प्रत्येकाला संधी मिळणार आहे आणि खरंच ती प्रायोरिटी ओळखायला हवी. पहिल्या सामन्यामध्ये काय होते ते आपण पाहणार आहोत. आणि एका बाजूला शॉन पुरकर हे सुद्धा एक्स्ट्रा मेंबरच्या भूमिकेचे उत्कृष्ट बॅटर आहेत उत्तनचे पालीचे, ते आपण पाहतोय. पण प्रत्येकाला संधी मिळते. आगरी कोळी प्रीमियर लीग मीरा भाईंदरची स्वतःची स्पर्धा असताना प्रत्येकाला कसा चान्स मिळेल त्यासाठी फोकस्ड आलेले आहेत ऑर्गनायझर्स. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत बॉलिंग ट्रॅकवर. अभिषेक पाटील उत्तनचे. अभिषेक पाटील बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतील.
जशी मी आठवण काढली होती की कालच्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये उत्तनचा संघ हा उपविजेता ठरलेला आहे आणि त्यातल्या त्यात मॅकविलनला मी प्रश्न विचारला होता. 2 मिनिटं थांबायचं पंच त्या ठिकाणी. मनोजजी, आपण अमोल सरांशी चर्चा करण्यासाठी यायचं आहे. मी परवाच्या दिवशी सरवलीला गेलो होतो समालोचनाला आणि मॅकविलन गोविंदला मी बाईकबद्दल प्रश्न विचारला की आतापर्यंत बाईक किती जिंकल्यात, तर तिकडनं प्रतिसाद मिळाला की आता फक्त सायकल्सच जिंकलेलं आहेत. आणि पुढच्याच दिवशी बघा ना बाईक त्याच्या नावावर आली. त्यालाच म्हणतात योगायोग. कालच्या दिवशी पहिली बाईक मॅकविलन गोविंदने आपल्या नावावर केली मालिकावीरची, ती देखील मोठ्या स्पर्धेमध्ये. एक माइलस्टोन मॅकविलन गोविंदच्या आयुष्यातला. आणि आम्हाला वाटतं की मीरा भाईंदरमध्ये जास्तीत जास्त बाईक्स याव्यात. कल्याण डोंबिवलीला प्रत्येक स्पर्धेमध्ये बाईक असते, म्हणजे स्पर्धा 50ची असू द्या किंवा 5 लाखाची बाईक असतेच. त्याचवेळी केतनच्या नावावर 30हून जास्त बाईक्स आपण पाहतो मालिकावीरच्या स्वरूपात जिंकलेल्या. 5 फोर व्हीलर्स त्यांच्या नावावर आहेत. नितीनजी, जुन्या काळामध्ये आपण धावा आणि विकेट्स मोजायचो, आता खेळाडूंच्या बाईक्स आणि आपण कार्स मोजतो. हे एक अपग्रेडेशन आहे क्रिकेटचं, जे यानंतर अजून जास्त वाढत जाईल. आपण पाहतोय आग्रिकोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग, प्रिन्स मूवीची पूर्ण टीम, ज्या ठिकाणी खूप चांगलं नेटवर्क, खूप चांगलं अपडेट्स प्रेक्षकांपर्यंत देते. पण मला असं वाटतं घर बसल्या ही स्पर्धा पाहण्यापेक्षा तुम्ही जर या अभिनव विद्या मंदिराच्या पटांगणात याल तर खरंच तुम्हाला एक वेगळा फील येईल. प्रकाश झोत कसा असायला हवा. शागिद मंडप अँड डेकोरेटर्स इंटरनॅशनल इव्हेंट मेकर आहेत आणि म्हणूनच बघा ना कुठलीच कंप्लेंट येणार नाही अशी त्यांनी शाश्वती दिली होती. लाईट चेक करण्या अगोदर काल रात्री लाईट चेक झाली आणि सर्वांच्या चेहऱ्यावर ते स्मितहास्य सांगून गेलं की काम 100% फत्ते झालंय. तर अभिषेक पाटील बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतील. लेफ्ट हँडेड बॅटर भायासाठी धावसंख्या झालेली आहे महादेव आशीर्वादची, बिनबाद 8 धावा. ऑफस्टम्पच्या बाहेर 30 सेकंडच्या आतमध्ये फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. ऑन साईडला स्विंग केलंय, क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटचे स्क्वेअर लेगचे पोचतात, सांगतात की माझा झेल आहे कॅच ड्रॉप. म्हणजे ओला साबण हातातून निष्ठावत असा तो कॅच ड्रॉप झालाय आणि कॅच ड्रॉप केलाय आकाश धतकरने. अपेक्षा आकाशकडून नव्हती, पण असो एका नवीन विभागात खेळताना, वेगळ्या स्पर्धेत येताना आपली पूर्वतयारी नसती आणि तीच आकाशच्या वतीने पाहायला मिळालं. एक सोपा झेल होता, इझी कॅच, ड्रॉप डॉली. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशा घटनेला ड्रॉप डॉली म्हणतात, सिटर बोलतात. आणि तो कॅच ड्रॉप झालेला आहे आकाशच्या वतीने. धावसंख्या 9 रन्स ऑन बोर्ड. स्ट्रायकिंग एंडला हिरेन म्हात्रे. हिरेनचं एक घरचं मैदान आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवतोय. एकूण एक खाणाखुणा माहिती आहेत या मैदानाच्या हिरेनला आणि त्याचमुळे जास्तीत जास्त तो स्ट्राईकवर राहून आपल्या संघाचा फायदा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतोय. आतापर्यंत त्यांच्या नावावर 2 धावा आलेल्या आहेत. भायाच्या 2 आणि हिरेनच्या 5. प्रिन्स मूव्हीजवर थोडंसं रॉंग इन्फॉर्मेशन अपडेट झाले. हो, यावेळेस शफल झाले होते. ऑफस्टम्पच्या कोण्यावर पोहोचले स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी. बॉल विकेट किपरला चकवत मागे जातोय. दरम्यान ही एक सिंगल असणार आहे लेग बायची. एक सिंगलची होईल वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता डबल डिजिट 10 या आकड्यावर. आपण पहिल्या 3 डावांचा आढावा घेतला तर पतू त्यावेळेस असं वाटतंय की गोलंदाज खूप चांगला काम करतायत. गोलंदाजांची चांगली कामगिरी राहिलेली आहे. फलंदाज मोठ्या फटकांसाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. एव्हाना आपण वेगवेगळ्या ठिकाणी कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर फलंदाजांचं वर्चस्व पाहतो, पण या सीझनमध्ये मी कित्येक ठिकाणी पाहिलं की गोलंदाज कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळण्यासाठी आता तयार झालेत, रेडी फॉर दॅट. बघा पुन्हा एकदा डॉट, पूर्णपणे झोपले. फॉलिंग स्वीप करायचा प्रयत्न होता भाया यांचा, पण बॉल काय ते कनेक्ट करू शकले नाही. बॅटशीच जातोय हा डॉट बॉल. एक डॉट बॉल दडपण वाढवेल महादेव आशीर्वाद या संघावरचं आणि त्याचमुळे ठीक आहे डॉट बॉल्स येत आहेत, पण समान कालांतराने मोठे स्ट्रोक सुद्धा येणं आवश्यक आहे, ज्या कामासाठी आपण सुरुवातीला आलोय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. या एक धावा सुद्धा महत्त्वाच्या आहेत, कारण मागचा सामना जो होता तो शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचला होता. त्याचमुळे 40 ते 45 धावा सुद्धा इनफ होऊ शकतील. एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो आणि तोच प्रयत्न आता करावा लागणार आहे, तो म्हणजेच टीम महादेव आशीर्वादला. सुरुवात थोडीशी अडकत, विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बघा पुन्हा एकदा बैठक स्ट्रोक खेळायचा आहे. बॉल हवेत आहे आणि हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार आणि या ठिकाणी धावा मिळतील फक्त 2. बघा एक्साइटमेंट अप लेवल झाली, पण डी झोन आहे म्हणूनच 2 धावाच फक्त मिळू शकतील, 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. ही आमची कॉलेज इमारत अभिनय विद्या मंदिरची. त्याच्या बाजूला इंग्लिश मीडियम, त्याच्या बाजूला हिंदी मीडियम,
त्याच्या बाजूला ज्युनियर कॉलेज, या सर्व आठवणी याच शाळेत आपण शिकलो. आता हे विचारू नका की 10वीचं वर्ष कुठलं होतं. धावसंख्या झालेली आहे 13. फुलरींचा बॉल ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे इनफिल्डच्या आतमध्ये. एक सिंगल, थोडासा फंबल झाला होता उदय, पण जास्त काही नुकसान होणार नाही जश 11चं. 1 धावेची वाढ आणि धावसंख्या पोचते आता 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. सिंगल डबल्स या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत, कारण त्या तुम्हाला एकदम आरामात मिळू शकतात आणि त्याच गोष्टीवर हे दोन फलंदाज निर्भर राहिले. भाया काही अंशी आक्रमक तयारी दर्शवतोय. हे नॉन स्ट्राईक. फुलरींचा बॉल ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल लॉंग ऑनचे. पोस्टिल बॉलवर तो पण एक सिंगल पूर्ण. थोडा वेळ घेत आहेत बॉल अडवण्यासाठी, त्याच वेळेचा सदुपयोग फलंदाज करतायत. थ्रो भारी होता बॉलिंग एंडला, पण 2 धावा मिळतील आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि प्रथम फलंदाजी करताना महादेव आशीर्वाद या संघाची धावसंख्या बिनबाद 16. 2 षटकांमध्ये चांगलाच आत्मविश्वास हिरेन आणि भायेचा पाहायला मिळाला आहे. विकेट वाचून खेळण्याचा प्रयत्न होतो आणि अजूनही 18 चेंडूचा खेळ आहे बाकी या पहिल्या डावातला. आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल, त्यासाठी नवीन गोलंदाज येईल, पण तोवर घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक. देऊया संधी डीजे ओमीला. स्वागत करतोय जेसन ग्रुपचे मालक, त्यांचं आम्ही करतोय स्वागत. आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे. आपलं सरसे स्वागत. वेलकम सर. थँक्यू. बघा, प्रत्येक जण या स्पर्धेला प्रतिसाद देतं, ही महत्त्वाची बाब आहे. वेलकम ऑल. स्पर्धा प्रत्येकाची आहे, प्रत्येकासाठी आहे. फक्त एकच अट, आगरी कोळीच बांधव खेळतील. आपण सर्वांसाठी पण नियोजन करणार आहोत. डोंट वरी अबाउट दॅट. बॅट स्विंग फक्त मिळाला पाहायला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. गोलंदाज तुम्हाला पाहिला आकाश धतकर आपण पाहतोय. बघा, प्रत्येक जण गुणवत्तेमुळे निवडला जातोय आणि आकाश धतकर यांची गुणवत्ता आपण कित्येक वेळा पाहिलेली आहे. आणि आता बघा, पहिल्याच चेंडूवर ते इम्प्रेस करतात. तर क्षेत्ररक्षण करताना काही अंशी ते चुकले होते, तयारी नव्हती झेलची, पण आता गोलंदाजी करताना सुरुवात चांगल्या दर्जाची. बॉलला फ्लाईट, पिचिंग गुडलेनला. बॉल थोडासा टर्न होतोय. भाया त्या ठिकाणी संभ्रमात सापडला होता आणि म्हणतात ना की संभ्रमाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडणार नाही. डॉट येतोय. सुरुवात या षटकाची चांगली होते. धावसंख्या 16. शॉट ऑफ लेग ऑन साइडला पूल केलंय आणि बॉलला पाठवलंय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. आलोय तर काहीतरी करून दाखवीन आणि करून दाखवतोय. येतोय हा आलिशान षटकार. तर येईलच सर्वांना, पण सर्व व्यवस्थित सुरू आहे. व्यवस्थित सुरू राहील ही आम्हाला शाश्वती आहे. आपण एकमेकांना कोऑपरेट करणार आहोत, लक्षात घ्या. तिकडे आगरीकट्टा सुरू आहे. स्वतःच्या खिशाला थोडासा त्रास द्या आणि स्वस्त दरामध्ये तुम्हाला अल्पोपहार मिळेल, जेवण मिळेल, शाकाहारी मांसाहारी जे काही तुम्हाला हवं आहे त्या सर्व गोष्टी तुम्हाला आगरीकट्ट्यामध्ये मिळतील. बॉलर तयार आकाश. फुलरींचा बॉल चिप केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे आणि लॉंग ऑफचे पुढे त्यांना पाहायला मिळाले. चांगला स्टॉप, बॅकअप चांगला आहे आणि या 2 धावा मिळतील टीम महादेव आशीर्वादला. आणि 2 धावांच्या वरतीने धावसंख्या पोचते ती म्हणजे 24 वर. खूप चांगला स्टॉप त्या ठिकाणी निकेश यांचा पाहायला मिळालाय. प्रत्येक जण फिट आहे संघामध्ये खेळण्यासाठी, पण तुम्हाला प्रूव्ह करावं लागेल. तेच प्रूव्ह करता येतं निकेश मैदानाच्या आतमध्ये. चांगला फिल्डअप आकाश. पुन्हा एकदा त्यांचा आवडता स्ट्रोक स्लॉग स्वीप करायचा होता. बॉलिंग एंडला थ्रो आकाशमध्ये आले होते. इरेक्टिट झाला असता तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असं. लेग बायची ते 1 धाव मिळणार आहे. लेग बायच्या एका धावेने धावसंख्या पोचते आता 25 या आकड्यावर. 16 चेंडू 25 धावा.
एक चांगले स्टार्ट आपण म्हणू शकतोय. स्ट्रगलने सुरुवात झाली होती, पण ज्या ठिकाणी स्ट्रगल आहे त्या ठिकाणी सक्सेससुद्धा आहे आणि तेच सक्सेस आता या दोन फलंदाजांना मिळते. हिरेनसुद्धा माघार घेण्याच्या तयारीत दिसत नाही आहे. मी थांबणार, माझ्या संघासाठी खेळणार, धावांची मदत देणार, तोच पवित्रा. लेग कटर चांगला हाताळतात आकाश. दरम्यान विकेटकीपर खूप चांगल्या पोझिशनमध्ये आले. डॉट बॉलची समाप्ती आणि अशा पद्धतीने 5 चेंडूचा खेळ झाला आहे. या षटकामध्ये आकाशने खर्च केलेले आहेत एकूण 9 धावा. विकेट त्यांच्या खात्यात जात नाही आहे. विकेट कोणाच्याच खात्यात अजून गेली नाही आहे. तिन्ही गोलंदाजांना यश मिळालं नाही आहे. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. इझी कॅच, कंप्लीट. फलंदाज हिरेन मात्रे बॅक टू पॅव्हेलियन. पहिला धक्का बसतोय महादेव आशीर्वादला. श्रेया 11 आणि रॉयल स्टोनर हा पुढचा सामना खेळला जाणार आहे. टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल. श्रेया 11, आपण जर आपल्या जर्सीज कलेक्ट केल्या नसतील तर त्वरित जर्सीज कलेक्ट करा आणि टॉससाठी कॅप्टन यायचं आहे, कारण टॉसच्या अगोदर प्लेइंग लिस्ट अपडेट करायची आहे, लक्षात घ्या. रॉयल स्टोनर आपली सुद्धा प्लेइंग लिस्ट अपडेट करा, कारण जे इंटरनॅशनल नियम आहेत त्या नियमांच्या अंतर्गत आपण खेळूया, जेणेकरून थोडं सोपं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोनिश. टिंबिवली ही टीम यंगस्टरची आहे आणि भिवंडीमध्ये तर कित्येक संघ तुम्ही पाहता, प्रत्येकाचा आवडता गोरसईब आहे, पण माझा टेंबिवलीसुद्धा आहे. टेंबिवली खूप चांगला खेळ आहे, ज्यामध्ये यंगस्टरचा भरणा आहे. प्रतीक, मोनिश आणि मनीष हे 3 भाऊ आणि त्यानंतर अल्ताफ यांनी एक चांगली साथ टेंबिवलीला दिले. सन्माननीय नितीन पाटील साहेब, आपली जागा व्यासपीठावर आहे, त्यामुळे विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि अमोल बेतस्कर साहेब, आपण देखील व्यासपीठावर. मुकेश पाटील साहेब, आपण देखील या प्लीज, कारण या ठिकाणी बघा जुन्या आठवणींचा आता त्या ठिकाणी नक्कीच गोतागोळा सोडवला जाईल. क्रिकेटचा खेळ आहे, तुम्हाला सर्वांना एकत्रित करणारा. या अंपायर बॅटिंग पॉवर प्लेची निवड झालेली आहे. मोनिश पाटील आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. नितीनजी या. क्रिकेट जिकडे आहे त्या ठिकाणी नितीन पाटील 100% असतील, मग तो एरिया कुठलाही असू द्या. क्रिकेटसाठी समर्पित राहिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे जुचंद्रचे सन्माननीय नितीनजी पाटील, आणि ते संघ देखील इंट्रोड्यूस करतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, गोरसईबी, स्वयं 11 गोरसईबी म्हणजेच कोण? नितीन पाटील. लक्षात घ्या, ही नावं आता सर्वांच्या लक्षात राहिलेली आहेत. चला, मॅच ऑन टेबल. आमची चर्चा चालूच राहील ओव्हर ब्रेकमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत. अभिषेक पाटील कंटिन्यू करण्यात आलेला आहे. सेकंड ओव्हर म्हणजे स्पेल कंटिन्यू करण्यासाठी अभिषेक पाटीलला बोलवण्यात आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला भाया आपण पाहतो, धावसंख्या झालेली आहे 25. ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, बॉलचा करतोय पाठलाग, तोपर्यंत त्याचा पाठलाग पडतोय कमी. बॉल सीमारेषा पार. कोण आला रे, कोण आला? वाघबीलचा वाघ आला, येतोय 4 धावाचा. देत आहेत आणि व्यासपीठावर उभं राहत आहेत, तर खरंच मी त्यांचं देखील कौतुक करतो या निमित्तानं. यावेळेस बघा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक येतोय, पण त्या ठिकाणी डी झोन आहे वाटतं. पण त्या ठिकाणी कळवतील की धावा नक्की किती आहेत. येस, फलंदाज बाद आहेत की काय? फलंदाज बाद आहेत. तो एक ब्लाइंड स्पॉट आहे समालोचकासाठी, त्याचमुळे त्या ठिकाणी नक्की जे काय घडते ते आम्हाला कळत नाही, पण फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का
नेहमी आम्हाला बोलायचे की तुमच्या मीरा भाईंदरमध्ये नाईट स्पर्धा होतात की नाही वगैरे वगैरे. आमच्या भिवंडीमध्ये किती होतात आमच्याकडे आहेत, पण आम्हाला थोडा वेळ लागतो. पण बघा असे करतो की सगळ्यांचे डोळे दिपतील. खूप चांगली प्रकाश योजना तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळते. शागिर्द मंडप अँड डेकोरेटर्स. खरं तर भिवंडी म्हटलं तर क्रिकेटचं माहेरघर. कित्येक स्पर्धा म्हणजे सोमवार मंगळवार विचारायचं नाही, फायनल कधी खेळवली जाते भिवंडीला, असं आहे. आणि आता अजून एक गुड न्यूज दिलेली आहे प्रथमेश पाटील यांनी. अजून एक मोठी स्पर्धा भिवंडीमध्ये येईल ज्याची ओढ प्रत्येकाला लागलेली आहे. बघा आमचा मुख्य मंच तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल आता, ज्या ठिकाणी सर्व आमचे पाहुणे, आमचा समालोचन कक्ष देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. सन्माननीय नितीन अळवेजी, सन्माननीय नितीनजी पाटील, तसेच आपण केदारजी पाटील यांना पाहतोय, तसेच आमचे सर्व मित्रमंडळी. अभिषेक पाटीलच्या खात्यात विकेट जाते आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक येतोय. अभिषेक पाटील गोडदेवचेच आहेत आमचे, बंडू दादांचे सुपुत्र का ते, बंड्या दादांचे. चला, बंड्या दादांचे सुपुत्र आहेत अभिषेक. आता स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण आणि बॉलिंग एंडला अभिषेक पाटील आहे. पण आता कुठला अभिषेक पाटील भाव खाऊन जाईल, येणारा काळ ठरवेल. धावसंख्या थांबले 29. यावेळेस फुलं लेनचा बॉल होता, आडव्या बॅटीने खेळलंय, कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही आहे. बॉल पोचतो मिड विकेटला, एका तवेला दोनदात बदलायचं. बॅटिंगला थ्रो आहे, परफेक्ट आहे, पण तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. वा, या मैदानावर खेळण्याचा फायदा तर 100% तुम्हाला होईलच. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोचते आता 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड. अभिषेक पाटील एक बिझी क्रिकेटर म्हणून खेळतात उत्तनकडून. आणि आता पहा, एक चांगलं क्रिकेटचं जे त्यांचं क्रॉस बॅटेड पूल केलाय, पॉवरफुल, मैदानाच्या बाहेर बॉल. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतील. जिद्दीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये महादेव आशीर्वादचं षटकार, सिक्सर. जायचा असतो चांगला आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आल्याच मात्र आपला रौद्र रूप धारण करतो अभिषेक पाटील. पेस बॉल होता, ड्राईव्ह केल्या बॉलला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचे फंबल्ड आणि लगेच एका धावीला 2 धावांमध्ये बदललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. एकाच्या बदल्यात 2 मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2ची होते वाढ, 2च्या वाढीने धावसंख्या पोचते आता 39 या आकड्यावर. ही हाय स्कोरिंग मॅच होईल का, हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. मागचा सामना हा लो स्कोरिंग होता, हा हाय स्कोरिंग बनण्याच्या तयारीत. शेवटचा बॉल लेग स्टंपच्या बाहेरचा फुलं लेनचा बॉल अँड इझी डिसिजन फॉर अंपायर. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या पोचते 40 वर. बघा ऑफ स्टंपच्या बाहेर उभे होते फलंदाज आणि लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, त्यामुळे जास्त काही वेळ वाट पाहावी लागली नाही पंचांना. व्हाईट बॉलचा इशाराला धावसंख्या पोचते 2 गडी बाद 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल 4थ्या षटकातला ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह करायचा आहे. पिचिंगपर्यंत पोहोचले होते फलंदाज, पण व्यवस्थित पिचिंगचा आढावा घेताना थोडेसे कमी पडले. बघा त्यांच्या चेहऱ्यावरती निराशा स्पष्टपणे पाहायला मिळते. प्रिन्स मूवीच्या यूट्यूब वाहिनीवर 4 षटकांचा खेळ संपला आणि 10च्या गतीनं महादेव आशीर्वाद हा संघ पोचलेला आहे. 2 गडी बाद 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. चला, नवीन गोलंदाज लगेच इंट्रोड्यूस करायचं आहे. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे आणि लगेच टॉससाठी यायचं आहे. श्रेया 11 आणि रॉयल्स टर्नर्स. झालेले आहे, त्याचमुळे एक प्लेअर आत घ्यावं लागेल. जश 11 आपण एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा. अंपायर या ठिकाणी तिसरे पंच लगेच ती सूचना देत आहेत. 5 प्लेअर आत असतील आणि 4 बाहेर. लक्षात घ्या. 40 धावा, 2 गडी बाद. सर्व सन्माननीय अतिथी, खरंच प्रत्येक जण वेळ काढून आलेला आहे आणि वेळ हा प्रत्येकाला मिळत नसतो, ॲडजस्ट करावा लागतो. चला, 30 या षटकाच्या आतमध्ये 5 असतील आणि बाहेर असतील 4. लक्षात घ्या.
चला नवीन गोलंदाज आपण पाहणार आहोत 5व्या क्रमांकाच्या षटकासाठी हर्ष येतील. शेवटच्या षटकासाठी आपण हर्ष यांना पाहणार आहोत. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहे. चला नितीनजी वारे आपण यायचं आहे व्यासपीठावर. आपण पाहुण्यांचा जो सन्मान आहे तो सन्मान उरकणार आहोत. जे पाहुणे आपल्यासाठी वेळात वेळ काढून आलेले आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. शब्द सुमनाने ऑन साईडला आडव्या पेटीने खेळायचा प्रयत्न. अपील अँड गिव्हन. LBW फलंदाज होत आहेत बाद. धक्का बसतोय टीम महादेव आशीर्वादला. मुनिश आमच्या समालोचन कक्षात जमा झालेला आहे आणि जर बक्षीस नाही लागलं तर 20% कापून रक्कम देण्यात येईल. तर प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस हर्षसाठी दिलं गेलेलं आहे आणि देत आहेत प्रथमेश मयुरेश पाटील. मयुरेश पाटील यांच्याकडून ते बक्षीस आहे प्रत्येक विकेटसाठी 500. चल आता या ठिकाणी बघा पहिल्याच बॉलवर हर्षला विकेट मिळते. धावसंख्या 40 झाले. गडीबाद झाले 3. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोचलेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला कल्पेशजी पाटील यांच्याकडून बक्षीस आहे. 3 विकेट कसेही येऊ द्या 1000 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये. बघा आर्थिक व्यवहार सांभाळून करावा लागतो. विनय नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. हर्ष ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे. दिशा द्यायचं काम करायचं होतं पण त्या ठिकाणी नाही जमलं. जमून घ्यायचं असतं पण वाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने 1 धाव मिळते. बघा एक ज्युसी फुल टॉस होता पण तो व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाही म्हणून कधी कधी शफल होऊन खेळणं धोकादायक ठरतं. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. रिचमध्ये घेता येऊ शकला असतं तर प्रॉपर स्टान्स घेऊ शकले असते. तर धावसंख्या पोहोचते 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. फुल टॉस स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांचा नक्कीच अप्रोच काय सांगतोय पाहूया. बॉलचा पाठलाग तर ते करतायत पण या धावा किती येतील पंच दर्शवतील. इज इट 1 or 2? 2 धावा असतील या. तर या 2 धावा मिळतील आणि धावसंख्या पोहोचते आता 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू काय दर्जेदार हाताळला. पायचीच्या स्वरूपात फलंदाज मुनिश बाद झाला पण त्यानंतर फुल टॉस बॉल. फुल टॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स आणि या ठिकाणी बॅक टू बॅक फुलवल्यांचे चेंडू आता हर्ष वतीनं हाताळले जात आहेत. यंगस्टर आहेत त्याचमुळे त्या गोष्टी नक्कीच थोड्याशा शिकण्यासारख्या. पुन्हा एकदा फुल टॉस. जसा मी उल्लेख केला यंगस्टर आहे लवकर त्या गोष्टी इम्प्लिमेंट करताना वेळ लागेल पण दरम्यान धावा किती मिळतील पाहूया. चांगला बॅकअप बॉलिंग एंडला. तर अरुण आंबेकर सर इशारा देतील. या असणार आहेत 2 धावा वाईडच्या. बोनस मिळतोय टीम महादेव आशीर्वादला आणि 2च्या वाढीतून धावफलक पोचतोय 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड. चला टॉससाठी या श्रेया 11 आणि रॉयल स्टोनर. दिस इज लास्ट ऑफिशियल कॉल फॉर यू. आपण टीम लिस्ट अपडेट करायची आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लक्षात घ्या या सर्व गोष्टी. नियम महत्त्वाचे आहेत. थोडा हा या ठिकाणी हसी मजाक आहे पण क्रिकेटचा खेळ नियमांच्या अंतर्गत. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा बॅटच्या टोला कनेक्शन. परफेक्ट वाईड यॉर्कर डिलिव्हरी बाय हर्ष पण एक सिंगल काय रोखू शकणार नाही आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव वाढेल. धावसंख्या पोचते आता 3 गडी बाद 46 या आकड्यावर. चला दोन्ही कॅप्टन्स आपली टीम लिस्ट अपडेट करा. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. टीम लिस्ट अपडेट करायचे तुमची प्लेइंग 11 कारण प्रत्येकाला संधी मिळायला पाहिजे. जे 2 खेळाडू तुम्ही निवडणार नाही आहात त्यांना पुढच्या सामन्यात तुम्हाला घ्यावंच लागेल. लक्षात घ्या. यावेळेस फुललेनचा बॉल होता. उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. उंच उडी घेऊन बॉल आला. 8 ढकलण्याचा प्रयत्न करतोय पण त्याची उंची पडते कमी आणि मी ते 6 धावांची अमी. स्काय स्क्रॅपर 6 6 धावा.
त्यांना त्यांच्या खेळण्याच्या शैलीवर विचारला गेलं होतं, पण आता त्या सर्व प्रश्नांना सडेतोड उत्तर देताना विनय पाहायला मिळतात. आणि महादेव आशीर्वाद यांचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालं. धावसंख्या 52, 52 रन्स ऑन बोर्ड. आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. स्ट्रायकिंग एंडला विनय, बॉलिंग मार्कवर हर्ष थोडेसे महागडे ठरलायत, भारा खर्च करतायत. क्रॉस बॅटेड खेळायचं आहे, व्यवस्थित कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाही. या फॉलोथ्रूमध्ये हर्ष स्वतः बॉलपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते 53 या आकड्यावर. 53 रन्स ऑन बोर्ड. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग, शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. थोडंसं लांबलेलं हे षटक आपण पाहतोय, ज्यामध्ये वाईड बॉल्स आले, त्याचमुळे हे थोडंसं लांब लचक षटक राहिलेलं आहे हर्षचं. स्ट्रायकिंग एंडला आपण अभिषेक यांना पाहतो, 11 धावांवर ते खेळत आहेत. डेड बॉल, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. अभिषेक 11, विनय 9. चांगलं कॉन्ट्रीब्युशन दोघांचं या शेवटच्या टप्प्यावर. या षटकावर पूर्णपणे टार्गेट केले गोलंदाज हर्षला. चांगला बॉल, पायांची स्ट्राईड मोठी केली, खडेखडे हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. धावचीच्या स्वरूपात परतावा लागेल, फलंदाजाला धक्का बसतोय 4था. आणि अशा पद्धतीनं 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 53 धावा. जिंकण्यासाठी 30 चेंडू 54 धावाची गरज आहे. 30 बॉल्स अँड 54 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम जश 11. Toss box, two captain available. That's a big toss, big match. मी सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक, बिल्डर अँड डेव्हलपर्स नवीन पाटीलजींना मी इकडे इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जाईल. या साहेब, येस कॉंग्रॅच्युलेशन्स यस्टरडे. चला आयली एकदा उत्तनला गाडी आयली बाबा, नाही पक्की मजा झाली काल. जबराट बॅटिंग केली ती मॅच मी बघत होतो आणि पक्क बरं वाटलं. तुझी बॅटिंग आणि गाडी आयली मीरा भाईंदरला बाबा गाडी आयली एक. तर अशाच गाड्या पक्क्या येऊन दे उत्तनला तुझ्या माध्यमातून. तर सन्मान्य नवीनजी पाटील, पांडुरंगजी म्हात्रे यांना सुद्धा मी विनंती करतोय. येस वेलकम. या दादा तुम्ही पण या. ज्येष्ठ व्यक्तिमत्व, नवघर गाव. चला, 2 कॅप्टन आहेत, रॉयल स्टनर आणि श्रेया 11. सगळ्यात प्रथम एक फोटो सेशन होईल इकडे. दिग्गज आमचे मान्यवर आहेत, सन्मान्य नवीनजी पाटील, पांडुरंगजी म्हात्रे, ज्येष्ठ क्रिकेटर, नवघर गाव. आणि त्यानंतर टॉस बॉक्समध्ये इथे आपण 2 कॅप्टन आहेत. येस, रॉयल स्टनर, श्रेया 11 वॉज द कॉल. येस, श्रेया 11 कॅप्टन वॉज द कॉल. बघायचं आहे आज सन्माननीय नवीनजी पाटील इकडे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय. श्रेया 11चे कॅप्टन तर सगळ्यात आवडता खेळाडू मॅकू. बघायचं आहे इज कॉल कोहली. क्या बात है. येस, कॉंग्रॅच्युलेशन्स मॅकू, यू वॉन द टॉस. व्हॉट यू डिसाइड अँड व्हॉट्स द रिझन? क्षेत्ररक्षण. येस, काय कारण काय एक्झॅक्टली या मैदानावर क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण काय? आगरी भाषेन बोलतोय. पहिलाच मॅच आहे ते जरा आम्हाला फिल्डिंग घेऊन जरा अंगमास जरा मोकळं करायचं आहे, तेव्हा आम्ही विचार केला की पहिले मॅचला फिल्डिंग घेऊ. येस, काय टीममध्ये जे सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू आहेत त्यापैकी 1-2 ज्यांच्यावर सगळ्यात जास्त विश्वास आहे? स्वप्नील कोहली आणि मॅकमिलन टप्पा यांच्यावर जास्त विश्वास आहे. आज मॅकू, कालचा दिवस तुझ्यासाठी सोन्याचा होता
आणि आज सुद्धा सोन्याचा दिवस आहे, खूप मोठी स्पर्धा आहे. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात तुझं आवडतं मैदान? आवडतं मैदान मला राई गावातलं आवडतं. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात तुझा आवडता खेळाडू? कृष्ण सातपुते. क्या बात आहे. चला, रॉयल स्टर्नर कॅप्टन, यू लॉस द टॉस, अनहॅपी या हॅपी? हॅपी. जर टॉस जिंकला असता तर मग निर्णय का असता? फिल्डिंगच घेतली असते. आता काय, आता बॅटिंग करू आम्ही. मग दुपारचे काय आज मस्त खाजऱ्या वाकट्या बिकट्या काय खाऊन आलास का नाही? खाल्या असतील आपल्या पोरांनी. चला, आणि तुला सुद्धा हा एक प्रश्न विचारेन, क्रिकेटमधला सगळ्यात तुझा आवडता असा क्षण जो तू कधीच विसरू शकत नाही? खूप क्षण आहेत, पण चंदन सरला बॅटिंग केलेली तेव्हा खूप आवडता क्षण झालेला माझा. चला, कॉंग्रॅच्युलेशन, कारण आपल्याला मॅचेस सुरुवात करायची आहे. दोन्ही कॅप्टन्सना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. रसिक प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे सर्व रसिक मायबाप या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आमच्या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर सगळ्यांचं इथे मनापासून स्वागत. एक काळ ज्यांनी गाजवला बॉलिंगचे जादूगर म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, आर्के ट्रॉफीपासून टेनिस विश्वामध्ये असं कुठचं मैदान नाही जिकडे त्यांनी मैदान गाजवलं नाही. सन्माननीय हेमराज पाटील सरांचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम वेलकम, सुस्वागतम. त्यांच्या जोडीला मुकेश पाटील, गोरदेव गावातील नवतरुणांच्या गळ्यातले बनलेले, ताईत बनलेले मुकेश पाटील यांच्यासुद्धा मनापासून स्वागत. स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त आम्ही काहीच सांगू शकत नाही. तेज तर्रार, तुम्ही बघतायत साहिल. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून साहिल विवेक पाटील, पहिलाच चेंडू. क्या बात आहे, घुटना टेक, तमाशा देख. मात्र पहिला चेंडू आणि पहिली विकेट. कमॉन डीजे. मीरा भाईंदरच्या रणरागिणी वाघिणी, तेज सम्राट, तेजस्विनी, सन्मान्य श्रीमती ताराताई विनायक गरत नानींचं आगमन इकडे झालेलं आहे. नानी वेलकम वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आज या आगरी कोळी प्रीमियर लीग मीरा भाईंदरची ही शान आणि या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आज आयोजकांच्या आणि गोरदेव ग्रामस्थांच्या वतीनं आज विद्यमान नगरसेविका श्रीमती ताराताई विनायक गरत यांचं स्वागत. पराग म्हात्रे यांच्याकडून साहिलसाठी काय आलेलं आहे? एक मस्तपैकी कॅडबरी चॉकलेट आलेलं आहे गोड तोंड करण्यासाठी. क्या बात आहे साहिल, कॉंग्रॅच्युलेशन्स.
ट्रॉफीज तुम्ही बघताय ते या ट्रॉफी अटॅच टू 24 कॅरेट गोल्ड आहे. ही ट्रॉफी इकडून नाही मित्रांनो, ब्रिटनवरून आणलेली आहे. इतक्या लांबून आणलेली ट्रॉफी कुठला संघमालक वाजत गाजत नाचत आपल्या घरी नेल. उद्याची संध्याकाळ नाही, उद्याची रात्र सांगेल. त्यासाठी कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील तुम्हा सगळ्यांना. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट कोण विसरेल? निलेश कुलकर्णीला. हा इतिहास त्यांच्या नावावर होता. मात्र साहिल बघा आपला कॉन्फिडन्स वाढवतोय. धावा करायच्या 54, अजून सुरुवात नाही आहे. साहिल क्या बात आहे. थोडासा ब्लॉकलमध्ये अटॅक, क्या बात. ड्रॉप द कॅच, ड्रॉप द कॅच. कपिल देव निकन सरांनी 1983 ला आपल्या सहकार्यांना सांगितलं होतं, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच, अगर डालोगे कॅच तो फिर हारोगे मॅच. ही कॅच बनवायला पाहिजे होती. मात्र क्रिकेट आहे, कोण जाणून बुजून करत नाही मित्रांनो. या सगळ्या गोष्टी होत राहतात. चला श्री गणेशा तर इकडे महादेव जस्ट 11 नवघर. श्री गणेशा 2 दिग्गज आहेत, उदय पाटील, आकाश धतकर, द ग्रेट प्लेअर मित्रांनो. आता 3 दिवसा अगोदर चिपळूणला सकाळी 4:30 वाजता आकाश आणि माझी भेट झाली होती. जेव्हा मी चिपळूणला गेलो मार्गतमाने प्रीमियर लीगसाठी, भरपूर चर्चा झाली आकाशची. आता मात्र शॉर्ट कव्हर्समध्ये तिकडे चेंडू येतोय, सिंगल्स मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकले, ती म्हणजे 2. जवळजवळ आकाश दत्कर आणि मी पाऊण तास चिपळूण स्टेशनला 3 दिवसा अगोदर 4:30ला भेटलो. खूप धमाल झाली आकाश यांच्या जोडीला चर्चा करण्यापासून. जेव्हा आकाश सावर्ड्याला गेला होता 4 लाखाची स्पर्धा खेळण्यासाठी, आमदार शेखर निकम पुढे आले, जागा बनवायची होती. क्या बात है, सुपर से डुपर. हाय तो ब्रँडेड षटकार. सरकली ती म्हणजे 8. अक्षयने इकडे सांगितलंय साहिलला, गोलंदाजी करताना तुझ्याकडे आहे गोलंदाजाचा क्लास, तर मी तुला षटकार मारलाय कारण मी आहे फर्स्ट क्लास. धावसंख्या ती म्हणजे 8. 54 धावांचा पाठलाग करताना पहिले षटक प्रगतीपथावर. आज तुम्ही बघताय MBPL 2024 संपूर्ण हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातील आगरी कोळी समाजासाठी हा अभिमान आहे. पुढे आले पुन्हा एकदा बघा, लॉंग स्टॉप रिझन. एका साईडने आला सलमान खान, दुसऱ्या साईडने आला शाहरुख खान, मध्येच थांबली उमा खान. मागचं क्षेत्ररक्षण जर तुम्ही बघितलं तर येस अंपायर थँक्स. बाईचा तिकडे इशारा देत आहेत अंबुकर सर, तिकडे तुम्ही बघतायत द ग्रेट अंपायर. 3 अनमोल रत्न आहेत. अंबुकर सर आहेत, वेतोस्कर सर आहेत आणि मॉन्टी गुडेकर. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 9. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना तुम्ही बघत आहात मित्रांनो. महादेव आशीर्वाद जस्ट 11. हो हो हो, क्या बात आहे. गुड बॉलिंग. चेंडू टप्पा पडल्यावर बघा थोडासा आउटस्विंग झाला, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र महान फलंदाज विविन रिचर्ड सरांनी ज्यांच्या चेंडूवर, ज्यांच्या बॅटवर चेंडूला सुद्धा घाम फुटायचा यायचा का, बॅटिंग करताना तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे फुटवर्क, तर ते इकडे दिसलं नाही. षटक संपते इकडे पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 9. 1 गडी बाद. 54 धावांचा पाठलाग करताना आगरी कट्टा. आज थोडासा खर्च करावा लागेल. ATM, गुगल पे, कॅश सगळं काही चालणार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तुमच्याकडे आहे काया तर तिकडे मिळेल तुम्हाला आगरी कट्ट्यावर पाया. तुम्ही जर लावली हजेरी तुम्हाला खायला मिळेल तिकडे वजरी. तुम्ही माराल मुसंडी खायला मिळेल दालमुंडी. तुमच्याकडे आहे फंडा, तुम्हाला खायला मिळेल गुरुनाथ दादांचा मस्तपैकी गरमागरम अंडा. तर धावसंख्या ती म्हणजे 9. मनीष पाटील तिकडे हसत आहेत. तरी सगळी मेजवानी आहे आणि स्पर्धा कोणाची? स्पर्धा आहे आगरी कोळी. तर आस्वाद घ्या. आजचा शनिवारचा दिवस आहे, उद्याचा दिवस सुद्धा आहे. बघायचं आहे 54 धावा. षटक संपलंय पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 9. प्रथमेश कारेकर. आज गुणलेखक म्हणजे जर पाठीचा कणा, तर आमचा पाठीचा कणा म्हणजे गुणलेखक मनीष पाटील, बरोबर ना? गुणलेखक चांगला असला तर चांगलं तुम्हाला.
चला रायनर इतूर आणखीन एक उत्तन एक्सप्रेस तेज तर्रार गोलंदाज म्हणून हा ओळखला जातो. येस बघा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र कोणाला म्हटलं जातं मित्रांनो, तो म्हणजे यॉर्कर. जर रस्त्यावर चालायचे असेल तर स्कूटर, जगायचे असेल तर वॉटर आणि क्रिकेटमध्ये विकेट घ्यायचे असेल तर मग यॉर्कर. या तीन गोष्टींचा उपयोग मात्र यॉर्करचा बघा पहिला तर चेंडू ब्लॉकॉलमध्ये अटॅक केला होता, फक्त हलक्या हाताने खेळून काढलं. स्ट्राईकला उदय पाटील, धावसंख्या 10. पलटॉच चेंडू बघा, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, थोडंसं पायाला इंजुरी मला वाटतं तिकडे होते. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 11. संपूर्ण महाराष्ट्राचा संघ टेनिसचा जर निवडायचा झाला तर उदय पाटील यांचं सिलेक्शन 100% होणार. एकच मैदान, एकच मैदानावर 4 व्हीलर गाडी आणि 2 व्हीलर गाडी आपल्या नावावर करणारा हा ब्रँड आहे मीरा भाईंदर नवघरचा. रायनल इतूर, क्या बात आहे बघा. तिकडे जे रसिक प्रेक्षक आहेत विनंती आहे प्लीज तुम्ही मधून चालू नका, चेंडू आल्यावर तिकडे बसा, कारण अंपायरचं सिग्नल इकडे 4 धाव्यांचं येते आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 15. कुठच्याही संघाचा खेळाडू मॅच चालू असताना जर बाईक घेऊन इकडे गेला तर ती टी शर्ट जी आहे ती पहिला ओळख परेड होईल आणि त्यानंतर त्या टीमला 3 धाव्यांची पेनल्टी मिळणार. हात जोडून विनंती आहे, मॅच सुरू असताना कोणीही जाऊ नका प्लीज. रायनल इतूर आता मात्र बघा ऑफ स्टंपवरचा कॉल दिला, डायरेक्ट हिट. काम करायचं होतं, फिट झालं नाही. लगोडी स्टाईलमध्ये लहानपणाची आठवण करून दिली या खेळाडूंना. अंपायर थोडंसं एक्सरसाइज करतायत. 1 नंबरची गाडी गेली, 7 नंबरला वाईट सांगतायत आणि या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 17. 54 धावा करायच्या आहेत. महादेव आशीर्वाद आणि जस 11 नवघर. जितू, जी म्हणजे जिगरबाज असणारा आणि तुटला तरी कोणासमोर न झुकणारा, हा 2 वाक्यांचा अर्थ आहे जितू यांचा. आता मात्र बघा अंपायरचं बोट आकाशामध्ये, फलंदाज बाद. चला आर्ग्युमेंट करू नका, बाहेर यावं लागेल. विनंती करत आहे का साहेबांच्या खांद्यावर मायेची थंडीची उबदार शॉल, सुगंधित पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं आपण स्वागत करूया. वेलकम वेलकम नवीन पाटील जी, जे आमचे परम मित्र आहेत, नेहमी व्हॉट्सअपला असतात. भूप्यादादा सुद्धा असतात आणि खरोखर आज मीरा भाईंदरमध्ये कणखर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे. कपाळी जरी नसला टिला पण नवीन पाटील साहेबांची वाघाची लीला. त्यानंतर मी आज आपल्या मीरा भाईंदरच्या विद्यमान नगरसेविका रणरागिणी वाघिणी सन्माननीय श्रीमती ताराताई विनायक गरत यांचा सत्कार करण्यासाठी आयोजकांच्या वतीने नितीनजी वारे यांना विनंती करत आहे. आपल्या कार्याच्या क्षेत्रातून, आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून एक अनोखी ओळख आज नानींनी संपूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, मीरा भाईंदरमध्ये केलेली आहे. तर नानी वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. करण पाटील चिटणीस मनसे यांचे स्वागत करण्यासाठी पुढचा चेंडू. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. मी नेहमी काय सांगतो, अक्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट, ते झालं नाही पाहिजे. फलंदाज आकाश दत्तर, खूप मोठं नाव, मात्र खूप लवकर बाद होत आहेत. करण पाटील चिटणीस आहेत मनसे, तर त्यांचे सुद्धा स्वागत करण्यासाठी मीरा भाईंदरची गाडी करण पाटलांसारखी दाढीच थांबू शकते असं म्हणायला हरकत नाही. यस करण पाटील मनसेचे चिटणीस आहेत. वेलकम वेलकम सुस्वागतम. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हर्ष पाटील, त्यानंतर जेसन नादरत साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा
सनीना मी इकडे विनंती करत आहे. हे परम कर्तव्य आहे मित्रांनो. कस्तुरीची खरी ओळख तिच्या सुगंधाने होते, सूर्याची खरी ओळख त्याच्या किरणाने होते, चंद्राची खरी ओळख त्याच्या उजेडाने होते, मंदिराची खरी ओळख देवाच्या मूर्तीने होते आणि व्यासपीठाची खरी ओळख प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाने होते. वेलकम वेलकम दादा, सुस्वागतम. त्यानंतर आपल्या गोरदेव गावचे हौशी कलाकार अभिनेते म्हणेन सेनानगर एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मिलन पाटील यांचा सत्कार करण्यासाठी नितीनजी वारे यांना मी इकडे विनंती करत आहे. वेलकम मिलनजी पाटील, सुस्वागतम. आतापर्यंत 3 विकेट आकाशकडून अपेक्षा जास्त होत्या. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय रायनाल. पुन्हा एकदा रायनाल इतूर बघायचं. या धावा करणे इतकं सोपं काम नाही आहे. 5 षटकांचा सामना. वेलकम मिलन पाटील. पुढच्या वर्षी मिलन पाटील दादा तुमचा संघ जर दिसला संघ मालकाच्या याच्यातून तर खूप बरं वाटेल. मुकेश पाटील. त्यानंतर सन्मान्य मुकेश पाटील युवा तरुणांच्या गळ्यातले ताईत बनलेले मुकेश पाटील दादांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. हलक्या हाताने फक्त कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 18 टू लॉस ऑफ 3 विकेट. चेस द कोर 54. या अगोदर द ग्रेट मराठा अध्यक्ष पद भूषवलेले नितीनजी पाटील हे सुद्धा आमच्या व्यासपीठावर इकडे आले होते. मात्र आमच्या कुटुंबाच्या मागे सावलीप्रमाणे उभे राहणारे आज पालघर जिल्ह्याची शान आगरी समाजाची सन्मान्य मोहन पाटील दादांचा सुद्धा खूप मोठा आज या स्पर्धेला हातभार लागलेला आहे. ज्यांच्यावर जवळजवळ 11 पानाचं पुस्तक आम्ही बनवून ठेवलेलं आहे. बघायचं आहे त्याचं प्रकाशन कधी होईल. तर धावसंख्या ती म्हणजे 18. धावा करायच्या आहेत 54. 2 षटकं आतापर्यंत टाकून झालेले आहेत. पहिलं षटक टाकलं होतं साहिल. दुसरं षटक फक्त 9 धावा दिल्या. त्याच्यानंतर रायनलनी धावा दिल्या 9. क्या बात आहे. येस सर. पॉवर प्ले इशारा इकडे येतोय. प्रकाश बघा अंधार झालेला आहे आणि या प्रकाशाची खरी मजा आज तुम्ही अभिनव विद्या मंदिर गोडदेववर फार वर्षानंतर, कारण या अगोदर पुर्णेकर साहेबांच्या वतीने जी मी स्पर्धा ठेवली होती नाईटची ती झाली होती. त्याच्यानंतर 1 लाखाची स्पर्धा निर्मित चषक जी सुद्धा आम्हीच ठेवली होती. 2 स्पर्धा आमच्या माध्यमातून झाल्या होत्या. बघूया आमच्या वेताळ देवाची कृपा जर असली तर काहीतरी एप्रिल एंडिंगला किंवा मे महिन्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करू याच मैदानावर. चला प्लीज वेळ वाया घालू नका, नम्र विनंती आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. तुमच्या माहितीसाठी 2 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटाचा वेळ घेतलेला आहे. आता बॅटिंगला कोण कोण आहे? जे आउट झालेत ना त्याला गुणाकार मार. गुणाकार मार. पुढे पुढे गुणाकार मार. हां म्हणजे मला समजेल. बॉलर कोण आहे? मोनिश ना. डाव्या हाताने मोनिशला तुम्ही बघताय. आता बघायचं आहे फ्लाय स्लिप मध्ये नाही. स्वतः स्ट्राइक तिकडे आहेत. 1 2 3 अटेम्प्ट नाही झाला. लक्ष तिकडे व्यवस्थित नव्हतं. मात्र बघा ही विकेट महत्वाची आहे का येणारी वेळ सांगेल. हरीश यांची कॅच तिथे व्यवस्थित सापडली नाही. गोलंदाजी मार्कवर 23 रार. मोनिशला बघून मला कोण आठवला? रायगडचा टायगर. डाव्या हाताने गोलंदाजी करणारा, प्रत्येक फलंदाजाला डिस्को डान्स करणारा प्रसन्न पाटील. टेंबोलीचा आयकॉन तुम्ही बघतायत. मात्र जीवदान मिळालेलं आहे. डेड बॉलचा तिकडे इशारा. जेवढी दर्दी तेवढी गर्दी, जेवढं प्रेम अभिनव विद्या मंदिर गोडदेवच्या पटांगणाला रसिक प्रेक्षकांनी दिलेली आहे. म्हणून ही दर्दी आणि गर्दी तुम्हाला बघायला मिळते. चेंज ऑफ पेस, चेंज ऑफ पेस. क्या बात आहे. बघा आज गोलंदाजी करताना खरोखर मी मोनिश पाटीलचं खरोखर कौतुक करेन. कारण मला इंग्लंडच्या ॲलन मुलाली सरांची मला आठवण करून दिली. टेनिस विश्वामधला भरत मेयर जो स्विंगचा सुलतान चेंज ऑफ पेसचा मानायला जायचा, त्याची मला आठवण करून देतोय मोनिश. गुड बॉलिंग मोनिश. ठाकूर ओके ठाकूर, भरतजी ठाकूर अँड बाहुबली जयदीप नाईक यांचं आगमन इकडे झालेलं आहे. यस डी झोन मध्ये तिकडे चेंडू जातोय.
माझा सगळ्यात आवडता फलंदाज जयदीप नाईक, मात्र स्क्वेअर केटचे बादशाह त्यांचे वडील पांडुरंग नाईक यांना कोण विसरू शकत नाही. नानी थोडंसं टाटा बाय बाय करतायत, सांगतात आज प्रोग्राम दासतायत, मात्र उद्या प्रेझेंटेशनला यायला विसरू नका. कमीत कमी 4 ते पूजा आहेत त्या अटेम्प्ट करायच्यात नानीना. भरत ठाकूर बॉडी बिल्डर, एक काळ गाजवला 2002ला. ऑस्ट्रेलियामध्ये हे उस्मान ख्वाजा, समोर आहेत आमचे राजा. वेलकम वेलकम, सुस्वागतम राजाजी. चला या व्यासपीठावर या आणि स्थानबंध व्हा. यस यस, स्वागत आहे तुमचं. आडवं बॅट पुन्हा एकदा तेच आपल्याला दिसतंय. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस केला होता. बघा एखादा गोलंदाज चतुर केव्हा असतो, जेव्हा तो एखाद्या फलंदाजाचा मायनस पॉइंट ओळखतो आणि तेच काम इकडे करतात, ते म्हणजे मोनिशा. सर्व आमचे दैसर, पेनकरपाडा, सर्व गँग इकडे आलेले आहे आणि हा आनंद घेण्यासाठी वेलकम. सगळ्यांचं तुमचं मनापासून स्वागत आहे. गाडी आतमध्ये घेऊ नका. विशुदादा आणि सर्व परममित्र सुस्वागतम तुमचं सुद्धा. धावसंख्या ती म्हणजे 22. धावा करायचे तुम्हाला 54. 5 षटकांचा सामना आहे. इतकं सोपं काम नाही. आज जर बघितलं जस्ट 11 चांगले खेळाडू आहेत, आयकॉन खेळाडू चांगले आहेत, अपेक्षा जास्त आहेत इकडच्या रसिक प्रेक्षकांच्या. मात्र आज शनिवारचा दिवस, गरमागरम दिवस, सुगंध दरवळला इकडे आगरी कट्ट्याचा आणि आमच्या गुरुनाथ दादांच्या अंड्या पावचा. बघायचं आहे, एलिव्हेशन कमी आहे, हाईट जास्त आहे, चेंडूच्या खाली तिकडे क्षेत्ररक्षक आहे आणि या अप्रतिम झेल फलंदाज बाद. आहे ना रे, 22. लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून तुम्ही बघा, कारण चेंडूने भरपूर हाईट घेतली आणि शेवटच्या अँगलला बघा, परफेक्ट कॅच आहे. तुम्ही बघतायत लाईव्ह थेट प्रेक्षकांना तुम्ही इकडे बघत आहात. प्रिन्स मूवीज हॅट्स ऑफ आहे, मानाचा मुजरा आहे. भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत तुमच्या या लाईव्ह यूट्यूब चॅनलबद्दल. परफेक्ट क्वालिटी तुम्ही बघत आहात. आता बघायचं आहे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय, तो म्हणजे रायनल इतूर. रायनल इतूर थोडासा आडवी बॅट बघितली, ऑन साईडला तिकडे चेंडू. डीप इंडिकेटचा खेळाडू बघा खूप वेगाने आला होता, मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलेपर्यंत तिकडे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 24. 11 चेंडू आणि 30 धावा. आजच्या दिवसातील दुसरा दिवस आहे. मात्र प्रशांत पाटील यांनी 11,000 रुपये लावलेले आहेत एका षटकारासाठी. पण ते कुठे, समोर जी बिल्डिंग दिसते तिथे बघा 52 लाखाचा एक बॅनर लागलाय. तर तिथे मारायला कायरॉन पोलार्डची एवढी ताकद पाहिजे, इतकं सोपं काम नाही आहे. रायनल इतूर स्वतःच्या विचारामध्ये, टाकेंकडून पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बघा, टायमिंग कमी आहे, प्रॉपर टायमिंग नाही इकडे झालं, म्हणून फलंदाज तिकडे बाद. गेलेला आहे आणि याचा सर्व श्रेय मी सगळ्यात प्रथम देईन जगदीश पाटील यांना. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून अनुजा पाटील ही आगरी कोळी मुलगी आज
इंडियन टीम मध्ये खेळते. भिवंडीच्या डॉली पाटीलनी धरमतर ते गेट ऑफ इंडिया हे अंतर फक्त 9 तासामध्ये क्रॉस केलं. म्हणजे आज आपला आगरी कोळी समाज 7 समुद्र पार गेलेला आहे. स्वप्नील पाटील वसईचा जो EOE या संघामध्ये खेळतो हे सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. तर अभिमान प्राऊड फील झाला पाहिजे प्रत्येक आगरी कोळी बांधवांना. बघा लाईन क्रॉस केली का नाही, कारण इथे थोडंसं आम्हाला काही लोक सांगतायत अंपायर जो फलंदाज आउट झाला लाईन क्रॉस केलेली का. ठीक आहे, स्टार्ट ऑफ द मॅच. जतीन मूर्ती लहान पण कीर्ती महान, गोडदेव गावातील धुरंधर फलंदाज. बघा पहिलाच चेंडू अक्रॉस आडवा पट्टा. बडे मियाँ तो बहुत सुभान अल्लाह इनके भैया, म्हणजे यांचे जे बंधू आहेत साहिल पाटील. मात्र बघायचं आहे छोटा भाऊ काय करेल का चमत्कार. 9 चेंडू 30 धावा. मॅच चालू असताना बाईक्स नेऊ नका प्लीज, याची गाडी जमा करा. नो बॉलचा इशारा येतोय. फ्री हिट. अंपायर तिकडे इशारा देता आहेत. मौका भी है दस्तूर भी है, लोहा गरम है, चलो मार दो हातोडा. फुलटॉस चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा तिकडे इशारा देत आहेत. थोडंसं माइंड तिकडे सेट व्यवस्थित नाही आहे गोलंदाजाचं असं म्हणायला हरकत नाही. आणि या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26. रायनल इतूर आता मात्र बघा थोडासा विचार करतोय. माइंड सेट त्याला करावं लागेल चांगली गोलंदाजी जर करायची असेल तर. यस फक्त हलक्यात आणि ऑन साईडला चेंडू येतोय. कलेक्ट करतायत. सिंगल्स मिळेल. या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27. आता 1-2 ने तर काय होणार नाही, कारण बघा तुम्हाला पल्ला लांबचा गाठायचा आहे, त्यामुळे चौकार आणि षटकार तर मारावे लागतील. 9-27. शॉर्ट प्लेन चेंडू लवकर खेळण्याचा प्रयत्न. गुडलँड स्पॉटला चेंडू पडल्यावर मी सांगितलं ना इट इज अ कॉन्क्रीट विकेट, पाटा विकेट आहे. तर त्याच्यामुळे पेस गोलंदाजासाठी ही जी खेळपट्टी आहे ना ती लाभदायक आहे. तर जगातली सगळ्यात फास्ट विकेट कुठे आहे? ऑस्ट्रेलियाला वाका. आणि टेनिस विश्वामध्ये फास्ट विकेट मीरा भाईंदर घोडदेव. बघा तीच लाईन तोच टप्पा. वेंगुर्ल्याचा मला आठवला गोपाल भट्टा, बाहुबलीचा कटप्पा. आणि या गोलंदाजाचा जो टप्पा आहे ना जबरदस्त आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रायनाल. हा 3 चेंडू सुगंधित टाकले. ही डिलिव्हरी टाकली होती मलकम मार्शल सरांनी 1983ला मोहिंदर अमरनाथ सरांना. जबरदस्त धमाल झालेली तेव्हा त्यावेळेला. पत्रकारांनी प्रश्न विचारला, उत्तर काय दिलं थोड्या वेळात नक्की सांगेन. 6 चेंडू 27 धावा. येस सर. बघा टायमिंग निघून गेल्यामुळे तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. नियम सर्वांसाठी आहेत. येस धन्यवाद नवीन पाटील दादा. उद्या यायला विसरू नका. सगळ्यांवर नित्यांत प्रेम. नवघर असून दे, खारीगाव असून दे, घोडदेव असून दे, घोडबंदर असून दे, प्रत्येक स्पर्धेमध्ये नवीन पाटील दादांचं आगमन तर होत राहतं. थोडीशी रजा घेतात मात्र उद्या नक्की दादा या. 6 चेंडू 27 धावा. बघायचं आहे मुश्किल है लेकिन नामुमकिन नाही. चला धन्यवाद थँक्स. अंडरमचा किंग मेकर अंकुश मीरा भाईंदरचा. तर अंकुश वेलकम. व्यासपीठावर या तुम्ही. अंडरम क्रिकेटमधला सगळ्यात चतुर फलंदाज मिस्टर अंकुश यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम. 6 चेंडू 27 धावा. 94. गोलंदाज होता प्रेसी संघातील संतोष साटीलकर आणि फलंदाज होता जोसेफ मनाचे उर्फ जम्बो. 27 धावा जम्बोनी केल्या होत्या. बघायचं आहे इकडे जतीन करेल का. भाया पाटील
हो हो, मात्र हवेमध्ये चेंडू आहे, प्रॉपर टायमिंग नाही. जतीन तिकडे बाद होत आहेत, साहिल तिकडे आहेत चेंडूच्या खाली. 5-27. चला यानंतर दोन्ही कॅप्टन्स रॉयल स्टनर आणि श्रेया 11. ज्याचं ओरिजिनल नाव कमलेश, मात्र त्याला नाव पडलं कादीर. हे नाव दिलं होतं मिलन पाटील, तुमच्या माहितीसाठी भरत पाटील दादानी कमलेशला कादीर नाव दिलं होतं, कारण तशी त्यावेळची खेळी कमलेश दुबे यांची होती. दयावान आहेत असं म्हणायला हरकत नाही. येस, अब्दुल कादीर जे डिस्को डान्स करून गोलंदाजी करायचे ना, आणि तीच उपमा कमलेश दादांना दिली भरत पाटील दादानी. पाहत चेंडू, 27 धावा होतील का नाही होतील. येस, गुलदस्त्यामध्ये थोडंसं गुपित आहे, 100% सांगेन मी तुम्हाला. येस, गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. 4 चेंडू आणि 27 धावा. चार चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. येस, क्या बात आहे बघा. सचिन सरांचा सगळ्यात आवडता फटका स्ट्रेट लेन मध्ये मिळतोय षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक जाईल का बघायचं आहे. यस, क्या बात आहे. सिग्नल द्या. घोडबंदरच्या विनोद बाहेरला 6 चेंडूमध्ये 27 धावा केल्या होत्या. त्या क्षणाची सुद्धा आज आम्हाला आठवण झाली. इकडे 2 चेंडू आणि 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. दोन 15. शॉट ऑफ लाईन चेंडू. सुरुवात चांगली करायला पाहिजे होते, तिकडे सुरुवात व्यवस्थित झाली नाही. आता 1 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. ही माहिती आम्हाला सन्माननीय ज्येष्ठ समालोचक नंदलाल तरे साहेबांनी कधी ते सांगितले होती, आणि त्या आठवणींना आज उजाळा मिळाला. 25 वेळा अमरनाथ यात्रा कंप्लीट करणं सोपं काम नाही आहे. पुन्हा एकदा आता मात्र बघा, फक्त औपचारिकता बाकी राहिली होती, ती कंप्लीट झाली. आणि अशा प्रकारे जर बघितलं तर इकडे महादेव आशीर्वाद 11 आज विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन. चला दोन्ही कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतोय. मनीष पाटील टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही कॅप्टनची थोडीशी आगरी कोळी भाषामध्ये चर्चा करा, थोडीशी धमाल करूया, कमाल करूया. चला आगरी कोळी धमाल करूया. दोन्ही कॅप्टन्स चला टॉस बॉक्स मध्ये या. हर्ष पाटील यांना 500 रुपयाचं पारितोषिक जे मिळालेलं आहे ते त्यांनी घेऊन जायचं आहे. हर्ष पाटील. चला भाया या. आता वाघबेळची आगरी भाषा पण ऐकूया.
भायांचे वडील इन्फ्लुएन्सर आहेत विलाजी पाटील आणि नक्कीच त्यांच्या आगरी भाषेतले वेगवेगळे रील्स आपण इंस्टाग्रामवर पाहतो आणि मला असं वाटतं पिक्चरायझेशन भायाच करत असतील व्हिडिओ तेच काढते अच्छा वेडी कर तर काय सांगशील कसं वाटते एक चांगलं क्रिकेट वाघबिलने तुला दिलंय आणि वाघबिलच्या टीममध्ये तू खेळतस आणि त्या चांगल्या खेळामुळे तुला ही स्पर्धा खेळायची संधी मिळते काय सांगशील वाघबिलच्या क्रिकेटबद्दल आहे ना गावाल्यांचा पाठिंबा चान्स देतात खेळायला आणि दादाचा आभार मानून का मला आयकॉन म्हणून बोलवलं खेळायला कसं वाटतं ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये आहे मीराबाईंचा सर्व खेळाडू तुम्हाला बघायला भेटतात खरं तर एक प्रीमियर लीगची संकल्पना त्याच परिसरातील क्रिकेटपटूंना वर आणण्यासाठी असते पण आयकॉनची आपण नक्कीच प्रत्येक संघाला ते एक परवडी दिलेली आहे तर आयकॉन म्हणून खेळून आणि जेव्हा तुम्ही वाघबीसाठी खेळता फरक काय सांगाल